यानंतर तुम्हाला समोसा, कचोरी, बटाटे वडा हे सगळे प्रकार आवडतात. तुम्हालाच नाही, मला सुद्धा आवडतात आणि मला आवडतं हे तुम्हाला दिसलं असेल माझ्या शरीरयष्टीवरून. पण हे सगळे प्रकार खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यांमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात की ज्या शरीराला नको असतात, नसाव्यात. म्हणून मी एक छान आप्प्याचा प्रकार आपण करतोय. आप्पे हे एक छान ट्रॅडिशनल असा पारंपरिक प्रकार आहे, पण त्याला थोडं मी ट्विस्ट केलाय. त्याच्यामध्ये मी ओट्सचा वापर करतोय. आता ओट्समध्ये काय असतं आणि आप्प्याचे जे कंटेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलू, पण सगळ्यात पहिले आपण रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी ही कशाची डाळ आहे? ही मुगाची सालाची डाळ आहे. आणि त्याला रात्रभर ठेवलंय का भिजत की गरज नाही, रात्रभर नाही. त्याला मुगाच्या डाळीला साधारण एक 3 तास मी भिजत ठेवलं. ती त्याच्यामध्ये फर्मेंट चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. हे इन्स्टंट आहे. अच्छा. हां, कारण कित्येक वेळ आपल्याला वेळ नसतोच. आपण पटकन घरी आल्याबरोबर लगेच काय करायचं, तर मुगाची डाळ 1-1.5 तास भिजत ठेवायची. त्याच्यामध्येच मी थोडेसे रेड राईसही त्याच्यामध्ये घातलेला आहे, अर्ध. आणि त्याच्यामध्ये आता मी घालणार हिंग, चवीनुसार थोडंसं मीठ, दही घालतोय. दह्यामुळे ते असं फुलून येईल. आणि दुसरं एक असं ज्याच्यात जादू घालतोय की ते पटकन छान फुलून येईल. आणि मी कढीपत्त्याची पानं जी घालतोय ना, ती थोडीशी चिरून घालतोय. कढीपत्त्यामध्ये काय असं असतं की तो खावा. कढीपत्त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे. बरं. म्हणजे पुष्कळ जणांना माहिती नसेल की तुम्ही जर 1 चम्मच रोज कढीपत्त्याची चटणी फॉर्ममध्ये खाल्ली, जी कच्च्या फॉर्ममध्ये असते, त्याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यामुळे चटणी फॉर्ममध्ये आपण त्याला शिजवत नाही किंवा तडका देत नाही. त्याच्यामुळे ती तितकीच जास्त, म्हणजे त्याचे जे कॅल्शियम कंटेंट आहे ते तसेच राहतात. आणि म्हणजे ज्यांना दूध आवडत नाही किंवा ज्यांना कॅल्शियमची कमी आहे, त्यांनी हे जास्त प्रमाणात खायला बिलकुल हरकत नाही. जे आपण कॅल्शियमबद्दल बोलतोय त्याच्यामध्ये एक मोठा घटक असतो व्हिटॅमिन डी ची कमतरता. आपल्याला तो प्रश्न आलेला आहे, पोलिसांनी विचारलेला होता की माझं व्हिटॅमिन डी कमी झालेलं आहे, तर काय रिलेट असतं ते. ऍक्च्युली कॅल्शियम एक म्हणजे कितीही कॅल्शियम खाल्लं पण जर व्हिटॅमिन डी ची कमी असेल तर आपलं कॅल्शियमची लेवल वाढत नाही, कारण की त्याला ॲब्सॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते. आता जेव्हा आपण सगळेजण बघितलं असेल की आपण कणिक किंवा वीट हे जास्त प्रमाणात खातो आणि त्याच्यामध्ये फॅटिक ऍसिड असतं, जे व्हिटॅमिन डी ला ऍब्सॉर्प्शन मध्ये इंटरफेरन्स करतं, मॅल ऍब्सॉर्प्शन करतं. हा नवीन रिसर्च आहे जो मी आज सांगते आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे फक्त व्हिटॅमिन डी कमी आहे आणि म्हणून आपण व्हिटॅमिन डी खातो, त्याच्यासोबत तुम्हाला वीटचं कंटेंट पण मग कमी करावं लागतं जर तुम्हाला जास्त डिफिशियन्सी असेल तर. त्यासाठी मला वाटतं हे चांगलं सबस्टिट्यूशन आहे, कारण की आपण त्याच्याऐवजी ओट्स वापरतोय. आणि कोथिंबीर याच्यात घालूया आणि ओट्सच्या जागेवर आपण अजून काय वापरू शकतो, कारण की ज्यांना जे गावात असतील पोलीस तर त्यांना मिळणार नाही ओट. लाही असेल, लाही सगळीकडे अवेलेबल असते, तर तुम्ही लाही घेतली तर लाहीला थोडंसं जाडसर कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलं तर ती तुम्ही वापरू शकता. आणि हे छान एकत्र करायचं. याच्यामध्ये चांगली गोष्ट ही आहे की आपण जी डाळ आणि तुम्ही जे म्हटलं की रेड राईस टाकलेलं आहे आणि ओट्स टाकले, कोणतेही जेव्हा आपण सिरियल्स आणि पल्सेस मिक्स करतो तेव्हाच आपल्याला पूर्ण अमायनो ऍसिड्स मिळतात. आणि अमायनो ऍसिड्स हे प्रोटीन्सला बिल्ड करायला, म्हणजे 22 अमायनो ऍसिड्स मिळून एक प्रोटीन तयार होतं. तर त्याचं पूर्ण कॉम्बिनेशन्स जे व्हेजिटेरियन खातात, ज्यांची बायो अवेलेबिलिटी कमी असते प्रोटीन्सची, त्यांच्यासाठी हे चांगलं हे असतं. म्हणूनच आपण पुरातन काळामध्ये इडली, त्याच्यामध्ये राईस आणि डाळ मिक्स केलेली असते. त्याच्यानंतर आपण खिचडी, जी आपण बनवली पौष्टिक खिचडी. त्यामुळे सिरियल्स आणि पल्सेसचं कॉम्बिनेशन खूप गरज असते. आता आपण पुन्हा याच्यामध्ये राईस ब्रान ऑइल वापरतो आहे, नॅचरल हेल्थ केअर राईस ब्रान ऑइल. आणि साधारण 1.5 चमचा तेल जे आहे ते पुरेसं होईल. आणि तसंही काय की आपण हे नॉनस्टिक पॅन मध्ये बनवतो, ब्रशनी पण केलं तरी चालेल, किंवा आजकाल स्प्रे सुद्धा येतात. ठीक आहे ना. पण अतिशय खूप पथ्याचं असं जेवण आपण करत नाही, तेल नकोच असं नाही, तेल हवं.
प्रमाणात सर्व काही असावे. असावे. याच्यामध्ये मी घालतो आहे फ्रूट सॉल्ट म्हणजे ज्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि सोडा एकत्र केलं की ते छान फुलून येतं. ठीक आहे. आणि ते साधारण किती चम्मच टाकायचे? साधारण एक 2 वाटी जर असेल तर 1 चमचाभर तुम्ही घालायचं. हे छान असं फुलून येतं बघा लगेच. हो. हा, मग याच्यामध्ये पाणी टाकायची गरज पाणी नाही. घालायचं नाही. म्हणून हे भिजवताना थोडंसं घट्ट भिजवायचं. जे आपल्याला मध्ये मध्ये जेवणाच्या व्यतिरिक्त स्नॅकिंग लागतं त्याच्यासाठी ही चांगली उत्तम. रेसिपी आहे. आणि आपण कुठे कॅरी पण करू शकतो इझिली. ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा कॅरी करू शकतो आपण. अगदी करू शकतो. याची शेल्फ लाईफ किती असेल साधारण? 1 दिवस तर काहीच होत नाही याला. ओके. आणि दुसरी गोष्ट थंड सुद्धा ही छान खाऊ शकतो. म्हणजे कित्येक वेळा असं असतं की समोसा आपण थंड नाही खाऊ शकत, बरोबर नाही का? पण ह्याचं तसं नाही, तुम्ही थंड सुद्धा तेवढंच आवडीने खाल. आणि नॉनस्टिकवर बनवत असल्यामुळे तेल ज्यांना नाहीच खायचं आहे, वापरायचं आहे, अशांसाठी बढिया. हार्ट पेशंटसाठी चांगली रेसिपी राहील. हो, ज्यांना हार्टचं दुखणं आहे असं. अजून काय प्रश्न आले त्याच्यात बघा तुमच्या? आपण जे किती प्रमाणात खायला पाहिजे याचे काही माप असतं का? हो, तो ह्याच्यासाठी विचारला होता त्यांनी की बाबा त्यांचा असा प्रॉब्लेम होता की ड्युटी अवर्समुळे त्यांचं रेग्युलर जिमिंग होत नव्हतं आणि मग त्याच्यामुळे पोट वाढायला लागलं. तर त्याच्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारायला हे केला असेल. मी खूपदा बघितलं आहे की लोक कॅलरीज वाईज काउंट करतात. म्हणजे आत्ताच काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक क्लायंट आला आणि त्यांनी म्हटलं की मी 300 ग्रॅम दही खातो, मी 300 ग्रॅम भात घेतो असं सांगितलं. कधीही ग्रॅम्समध्ये आपण जेवण मोजायला नाही पाहिजे. तुम्हाला जितकी भूक लागेल तेवढंच खा. पण आपण काय करतो, जर चांगलं टेस्टी असेल तर आपण जास्त खातो. बेस्ट माझ्या मते आपण स्वतःचेच बेस्ट डायटिशियन आहोत. बरोबर. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की किती खायला पाहिजे, पण आपण ते आपल्या सेन्स ऑर्गन्स जे असतात की जिथे टेस्टी असेल तिथे जास्त खातो, जिथे टेस्ट आवडत नसेल तिथे आपण खात नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला किती भूक असेल पोटाचं ऐका आणि तेवढंच खा. क्या बात आहे. छान म्हटलं यांनी की पोटाचं ऐका आणि तेवढंच खा. टोमॅटोचं फूल पुन्हा इथे मग छान प्रेझेंटेशन आलं. लिव्स, कढीपत्त्याच्या लिव्स. त्या आता खायच्या की नाही खायच्या ही गोष्ट वेगळी, पण खा तर चांगलं असेल. एक चटणी. या चटणीमध्ये मी ओलं खोबरं, नारळ आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि जिरं. चटणी ही नेहमीच इम्पॉर्टंट असते आपल्या जेवणामध्ये, कारण की आपण ती कच्ची खातो आणि कच्च्या फॉर्ममध्ये आपण चटणीशिवाय दुसरं खात नाही. याच्यामध्ये नारळ टाकलेलं आहे. खूपदा म्हणतात की हार्ट पेशंटसाठी नारळ चांगलं नसतं आणि ते अवॉइड करतात, पण याच्यामध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसराईड असतं आणि ते आपल्या हार्टसाठी तेवढंच चांगलं असतं. त्याच्यामुळे कमी प्रमाणात आपण काहीही खाल्लं तर ते आपल्यासाठी अमृतच असतं. मला आता यांनी जे नाव घेतलं की मीडियम काय चेन ट्रायग्लिसराईड, ते आपल्याला काही लक्षात ठेवायचं नाही. फक्त नारळाचं दूध कमी प्रमाणात तुम्हाला चालू शकतं. ही चटणी, आप्पे आणि तुम्ही नक्की करून फक्त तुम्ही जर कॅरी करत असाल तर कॅरी करताना आप्पे थंड करायचे आणि मग कॅरी करायचे, म्हणजे ते सॉगी होत नाही, जास्त छान लागतील. नक्की कराल ना? येस.